छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते. माझं नाव रुकैया ताहिर शेख, प्रभाग क्रमांक 5, कसबावाडा लाईन बाजार. इथून मी सर्वसाधारण महिला इच्छुक उमेदवार निवडणूक लढवत आहे. नमस्कार मंडळी, मी सूरज स्वागत करतोय तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रश्न मनातले विथ सूरज. आज आपण प्रभाग क्रमांक 5 लाईन बाजार बावडा येथे आलेलो आहे. तेथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार रुकैया ताहिर शेख यांच्या ते नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत आणि ते इलेक्शन लढवणार आहेत. आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांचा विकासमत धोरण काय आहे कोल्हापूरसाठी. नमस्कार ताई, तुम्ही महिला आहात म्हणून पहिला प्रश्न महिलांच्या याच्यावर होतो की आजकाल बघताय की महिला सक्षमीकरण करण्याची गरज आहे, तर तुम्ही त्यासाठी काय पाऊल उचलणार आहात? आत्ताच्या काळात महिलांवर अत्याचार आणि लहान मुलांवर पण भरपूर असं आता तुम्हाला माहीतच आहे. मग त्याच्यासाठी महिला सक्षम हे करणं गरजेचंच आहे. मग त्यासाठी मी काय म्हणते, मी एक सर्वसाधारण महिला असून घरातून बाहेर पडण्याची मी हिंमत करतोय. तर अशा भरपूर महिलांनी पण करायला पाहिजे. तर माझं मत आहे की मी जर निवडून आले ना, तर मी म्हणजे महिलांसाठी भरपूर काही करण्याचं मी भाग घेणार. जसं म्हणा योगा क्लासेस आणि हे लेडीज जिम, शिवण क्लासेस, हे मी भाग घेणार. सेल्फ डिफेन्स, कराटी, लहान मुलांसाठी लाटीकाठी. ह्या परिसरात तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला काय काय समस्या जाणवल्या आजपर्यंत तुमच्या प्रभागात? आजपर्यंत म्हणजे आरोग्यासाठी म्हणजे हानिकारक म्हणजे आमचं हे झूम प्रकल्प, त्याचं जे धूर येतं ना त्याच्यानं म्हणजे लहान मुलं म्हणा, वयस्कर लोक म्हणा, आणि खूप त्रास होतोय. काय ते पहिला हटवण्याचं हे करणार. सुका कचरा खूप भरपूर त्रास होतोय. वेळोवेळी कचऱ्याची गाडी येत नाही. पाणीचा खूप त्रास होतोय. त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. रोजगार बघताय की आजकाल रोजगारचं प्रमाण खूप कमी आलेलं आहे, किंवा माणसांना कामं शोधायला त्रास होतो, किंवा सक्षम तरुण पण अजून दिसत नाही आहे. त्या रोजगारासाठी तुमच्या डोक्यात काय विचार आहे? आता ह्या ह्याच्यात तर बेरोजगारी वाढली आहे. चौकात पोरं मोबाईल घेऊन बसतात आणि व्यसन तर काय सांगायचं कामच नाही. मग माझं काय मत आहे, पहिला हे व्यसन मुक्त करायला पाहिजे. आणि जी तरुण पोरं आहेत ती सध्या मोबाईलच्या नादाला लागून पूर्ण म्हणजे बेरोजगारी जास्तच वाढत गेल्या. मग ह्यांच्यासाठी रोजगारी प्रशासन नियोजन करून त्यांच्यापर्यंत रोजगारी पोहोचण्याचा प्रयत्नही करणार. आणि ह्या वाढत्या काळात पोरांचं काय झालं, मोबाईलमध्ये बघून व्यसन, परत ते रोजगार नसल्यामुळे डिप्रेशनचा त्रास, आणि जी होतेली कामं ती न होणे, ह्याच्यासाठी मेडिटेशन वैयक्तिक क्लासेस लावणं मी हे प्रयत्न करणारच. हे माझं हे वैयक्तिक हे आहे, इच्छा आहे. तुमच्या इथं बघितलं तर पोलीस वस्ती जास्त आहे किंवा सरकारी अधिकारी जास्त आहेत. मग त्याच्यात जे रिटायर झाले आहेत ज्येष्ठ नागरिक, त्यांच्यासाठी तुमच्या काय विचार डोक्यात आहे की त्यांच्यासाठी रिटायरमेंटसाठी डोक्यात काय, तर म्हणजे मोकळं वातावरण राहण्यासाठी काय करावं? विरुंग केंद्र, गार्डन आणि हास्य क्लब ते, आणि ओपन जिम, आणि सार्वजनिक असं बसून त्यांना टाइम स्पेंड करण्यासाठी असं पॉइंट, हे माझ्या मनात आहे. नगरसेविका झाल्यावर तुमचा ड्रीम प्रोजेक्ट काय असेल की नाही मी हे करणारच? महिलांसाठी होम सायन्स क्लासेस, मुलांच्यासाठी कराटे, परत लाटीकाठी, आणि जे महिलांच्या ज्या समस्या आहेत म्हणा, गटारी तुंबणे, गटारी वेळेवर स्वच्छ न करणे, पाणी न येणे, परत आपल्या घंटागाडी कचरा गाडी वेळेवर येत नाही, 1 दिवस आड 4 दिवस असं, त्यांच्या म्हणजे भरपूर अशा तक्रारी आहेत. मग त्या समस्यावर मी त्यांचे हे तर जाणून घेतलं आज आपण की रुकैया ताहिर शेख यांना काय वाटतं. ते स्वतः महिला असल्यामुळे त्यांना या समस्यांची खरंच जाणीव आहे. आणि आम्ही हीच प्रार्थना करतो की तुम्हाला यशस्वी गुलाल लागावा आणि त्यानंतर आपण एक इंटरव्ह्यू घ्यावा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला राजकीय वाटचालीस. प्रभाग क्रमांक 5 मध्ये नगरसेवक उमेदवारासाठी योग्य उमेदवार कोण वाटतो तुम्हाला? रुकैया ताहिर शेख. काय आणि या प्रभागात काय समस्या आहेत अशा तुम्हाला? समस्या म्हणजे आता गटरी तुंबतात, गटरी होत नाहीत, रस्ते सरळ नाहीत, गटरी काढायला कोणी येत नाहीत. मग ह्या ज्या आमच्या भाभी आहेत त्या व्यवस्थित, आता त्यांचा जनसंपर्क चांगला आहे, बोलणं माणसांशी आपुलकीनं, त्यामुळं आम्हाला त्या उमेदवार म्हणून निवडून याव्यात असं वाटतं. रुकैया ताहिर शेख.
का का काय कारण आहेत त्या अशा सक्षम वाटतात तुम्हाला? गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही त्यांना ओळखतोय. मुख्य म्हणजे त्यांचं घर सगळं एकत्र कुटुंब आहे. तेव्हापासून त्यांच्या सासऱ्यापासून आम्ही ओळखतोय. कुटुंब सगळे एकत्र आहे, चांगले आहेत माणसं. कसं सपोर्ट असणाऱ्या घरच्यांचा पण त्यांना काही प्रॉब्लेम नाही त्याच्यासाठी. सध्या माझ्या सांगितलं म्हटलं तर शेजारचे आमचे ताईर भैयाचा त्यांची फॅमिली आम्ही तर वर्ष एकत्र राहतोय. पण माणसं एक नंबर चांगले आहेत समाजात. म्हणजे आम्ही जरी वेगवेगळ्या धर्मातलं असलो तरी सामाजिक बांधिलकी एकसारखी आहे आमची दोघांची. 20 वर्ष आम्ही एकत्र राहतोय. माणसं चांगले आहेत आणि निवडून दिलात तर कामं पण या भागात चांगली आहेत. सक्षम उमेदवार बोलला तर रुकैया ताहिर शेख ह्या चांगले आहेत आमच्या भागात. 10-15 वर्ष झाली मी बघतोय या लोकांसाठी चांगलं कार्य करतात, लोकांना समजावून घेतात आणि त्या ह्या जर नगरपालिका आमच्या कॉर्पोरेशनमध्ये जर इलेक्शनला उभा राहिलं तर आम्ही त्यांना सहकार्य चांगलं करू. हो, चांगले आहेत त्या बाई, म्हणजे निवडून येणार. निवडून येतील, 100% निवडून येतील, त्यात काही शंका नाही. हो, आणि सगळ्यांना चांगली मदत करतात. हो हो आमच्याच जवळच्या असणाऱ्या रुकैया शेख या आहेत आणि त्या आमच्या हक्काचा माणूस वाटतात. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की प्रभाग क्रमांक 5 मधनं आमच्या हक्काचा उमेदवार पुढे गेला पाहिजे आणि आम्ही त्याला हमखास निवडून देऊ. आणि हा उमेदवार जनसेवक जनतेच्या मनातला व्यक्ती आहे आणि जनतेच्या हितासाठी आमच्या हक्काचा माणूस निवडून यावा अशी आम्हाला अपेक्षा आहे. रुकैया ताहिर शेख आणि आम्ही त्यांना निवडून आणणार, 100% निवडून आणणार नसते. काम कसं आहे त्यांचं? चांगलं आहे, काम चांगलं आहे आणि जनसंपर्क मध्ये असतात त्यांनी. काय सगळ्यांचे काय बोलणं करणं म्हणजे जाणून घेतात, जाऊन विचारणं सगळं करतात आणि हसमुख चेहरा मनमिळाव आहेत आणि जाऊन काम करण्याची त्यांची हे पद्धत चांगली आहे. अशी म्हणजे रुकैया शेख चांगले आहेत, त्या मदतीला धावून येतात. आम्हाला बोलवल्याबरोबर ताईर दादा पण येतात, ते येतात. काय तेवढं तक्रार नाही आमची, निवडून येईल अपेक्षा आहे. 100% 100% खात्री आहे.